उपक्रम आहे। आता सध्या जे वर्ष थोडं मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे। तर त्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि निरंकारी मिशनच्या वतीनं हा उपक्रम पूर्ण देशामध्ये आहे। वृक्ष लागवड करणे, त्याचं जतन करणे, पालन करणं हे एक निरंकारी मिशनचा एक मुख्य उद्देश आहे। आणि निरंकारी मंडळाच्या वतीनं आपल्या या जगभरामध्ये ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये कोरोना महामारी झाली होती त्यावेळेस निरंकारी मिशनच्या वतीनं दिल्ली या ठिकाणी सेंटर उभारण्यात आलं होतं 1000 बेडचं आणि सर्व सेवा ही निरंकारी मिशनने केलेली आहे। त्या ठिकाणी एक सुद्धा रुग्ण दगावलेला नाही। म्हणजे सामाजिक उपक्रम भरपूर द्यायचे, लोकांचे सामुदायिक लग्न लावणे, मुलांना गोरगरीब मुलांना शिक्षणात सहाय्य करणे, ब्लड डोनेशन करणे आणि जगभरामध्ये सर्वात जास्ती ब्लड डोनेशन जे आहे या निरंकारी मिशनच्या वतीनं केलं जातं आणि गिनीज बुकामध्ये त्याची नोंद पण आहे। राबविण्यात आला ते संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला। डेक्सळ या ठिकाणी आणि सर्व काही स्तरावर निरंकारी मंडळाची सेवा, ब्लड डोनेशन, वृक्षारोपण आणि इतर हॉस्पिटलची सेवा, भरपूर काही सेवा संत निरंकारी मंडळाच्या वतीनं सर्व विश्वात घेतल्या जातात। कोकसवासियांच्या आणि सर्व ग्रामपंचायत गावकरी यांच्यातर्फे मी सर्व निरंकारी सेवाभावी सर्व मंडळाचं मी मनापासून धन्यवाद मानतो। सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करा।